गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज विहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे बोलो बोलो हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha Murlidhar Radha Murlidhar Radhe. Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai. Jaya Sitaram Lakshman Hanuman Sitaram Jai Lakshman Hanuman. Prabhupada 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 Jai Prabhupada. Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol. Shri Harinam Sankirtan ki jai. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Ajnanatimirandhasya Jnananjanashalakaya Chakshurunmilitam yena Tasmai Shri Gurave Namaha. Nama Om Vishnupadaya Krishna Presthaya Bhutale Srimate Bhakti Vedanta Swamin iti namine. Namaste Saraswate Devi Gauravani Pracharine Nirvishesha Shunyavadi Pashatya Deshatarine Vanshakalpatarubhyasya Kripa Sindhubhya eva cha Patitanam pavanebhyo Vaishnavebhyo namo namaha. Jaya Shri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhar
श्रीवासदि गौरभक्तवृन्दा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आपल्या सोमवारच्या सत्संगामध्ये। आपण भगवद्गीतेवर चर्चा करत आहोत आणि पहिल्या अध्यायाची आपण 4 श्लोकावर चर्चा केलेली आहे। आज आपण एक विशेष चर्चा करणार आहे, ते म्हणजेच अक्षय तृतीया या विषयावर। मुहूर्त त्याच्यावर भगवान कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, अनन्यश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। भगवद्गीता 9वां अध्याय 22वां श्लोक। अनन्यश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम करतात। योगक्षेमं वहाम्यहम हा शब्द कुठे ऐकला? LICच्या लाईफ इन्शुरन्समध्ये आहे की नाही? पण तो श्लोक वास्तविक भगवद्गीतेतला घेतलेला आहे। त्याचा अर्थ आहे की योग आणि क्षेम, तुमचा सुख दुःख, तुमचा फायदा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्याचा वहन करतो असं भगवान कृष्ण म्हणतात। आणि कृष्ण म्हणतात की एखादा व्यक्ती मला शरणागत होतो, माझ्या भक्तीमध्ये येतो, कसा येतो? अनन्य भावाने। अनन्य शब्दाचा अर्थ काय आहे? अन्य अनन्य म्हणजे अन्य नाही, अन्य कुठलाच उद्देश त्याचा नाही आहे। मग काय उद्देश पाहिजे? अनन्यश्चिन्तयन्तो माम, केवळ माझं चिंतन करणारा असा व्यक्ती पाहिजे, माझ्या दृढ भक्तीमध्ये दृढ निश्चय असला पाहिजे असा व्यक्ती। अनन्यश्चिन्तयन्तो माम म्हणजेच काय? बाकीची चिंता असते की नाही? कसली चिंता असते? प्रवचनमध्ये बसल्या बसल्या घरचे विचार कसे येतात, आहे की नाही? टी व्हीवर अरे आज विशेष सिरियल येणार होती, ती चुकली माझी, किंवा हुकली, किंवा कोणतरी आज येणार होता भेटायला, किंवा कोणतरी आज फोन केला, मूड फार डिस्टर्ब करून टाकला, किंवा काहीतरी डोक्यात चालू चालतं नाही का? शांत बसू देत नाही मन आपल्याला। पण कृष्ण काय म्हणतात? अनन्यश्चिन्तयन्तो माम, त्यांचं अनन्य भावाने चिंतन केलं पाहिजे। अनन्य भावाने चिंतन केव्हा करू? जेव्हा आपण अनन्य भावाने त्यांचं नाम पुकारण्याची प्रॅक्टिस करू। अनन्य भावाने, कुठलाच दुसरा भाव न ठेवता केवळ भगवंताचं नाम पुकारू। चला भगवंताचं नाव पुकार आपण जोरात आहे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. हां, काहींचं लक्ष इकडे तिकडे होते, आता सगळ्यांचं लक्ष इकडे आलं. अनन्यस चिंतयन्तो माम, कमीत कमी अनन्य भावाने नाम तर पुकारू शकलो पाहिजे. अनन्य भावाने कोणी नाव पुकारला होता? अजामिळने. काय म्हटलं अजामिळा? नारायण. आहे की नाही? कसा पुकारला ना अजामिळने? कसा पुकारला? नारायण. एकदा ट्राय करा. हां, आपण काय म्हणणार माहिती? हां, तसंच कसं? हां, तसंच ते तुम्ही म्हटलं ना तसंच. सत्संगाचा उद्देशच आहे की देवाचं नाव मुखातून निघालं पाहिजे, नारायण. कमीत कमी मरताना नाही निघेल, पण आता तर निघालं. जाऊन सांगू तर शकतो, भगवंता मरताना थोडा बिझी होतो मी, पण त्या सत्संगमध्ये नाव घेतलं होतं तुमचं. तुमच्याकडे नोंद असेल बघा जरा, आहे की नाही? हां. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जन परि उपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम. आपण म्हणतो की भगवंत काय काम करतात का? देव काय देतोय का? देव काय मदत करतोय का? देव मदत करतोय. असं त्यांच्या कृपेने सगळं चालू आहे. आपण जिवंत आहे त्यांच्यामुळेच जिवंत आहे. आपण आज बसलोय, ऐकतोय, बोलतोय त्यांच्या कृपेने आपण. आणि जर अनन्य भावाने त्यांची सेवा केली, भक्ती केली, त्यांचं नामस्मरण केलं, तर कृष्ण म्हणतात त्याच्यासाठी जे आवश्यक आहेत गोष्टी मी त्याला पुरवतो, आणि ज्या त्याच्याकडे नाही आहेत त्या मी त्याला स्वतः आणून देतोय. माझ्या डोक्यावर ओझं घेऊन आणून देतोय. वहामी अहम, वहामी अहम, मी वहन करतो. एकदा एक संत होते अर्जुनाचार्य, त्याने हा श्लोक भगवद्गीतेचा अभ्यास करत होते. अभ्यास करताना त्यांना असं वाटलं की हा श्लोक जेव्हा त्याने बघितला ते म्हणतात अरे इथे असं कसं काय आलं? वहामी अहम, वहन करता साक्षात भगवान वहन करतील. छे, भगवंतांना वहन करायची काय गरज आहे? भगवंत कोण आहेत? बापरे, पुरे सृष्टीचे मालक आहेत, ब्रह्मांडाचे नायक आहेत, त्यांच्या एवढ्या सगळ्या शक्ती आहेत काम करण्यासाठी. हजार नुसते त्यांनी शब्द बोलावं की सगळे नोकर चाकर त्यांच्या हजारे समोर काम करण्यासाठी. त्यांना स्वतः वहन करायची काय गरज आहे? परास्य शक्तीर विविधैव श्रूयते स्वाभाविकी गान बलक्रियाच न तस्य कार्यम करणम च विद्यते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. वेदांत सूत्रामध्ये म्हटलेले आहे भगवंतांना काम करायची गरज नाही का? परास्य शक्तीर विविधैव, कितीतरी शक्ती त्यांच्या विविध प्रकारच्या कार्य करतायत, त्यांना काम करायची काय गरज आहे? मग त्यांनी बघितलं की इथे असं लिहिलं आहे, कृष्ण म्हणतात वहाम्यहम. मग कदाचित कृष्ण म्हणतात की नाही, हे थोडंसं ते अर्जुनाचार्य म्हटले हे थोडंसं चुकीचं असेल कदाचित. वहाम्यहम नाही, तिथे कदाचित असेल की मी वहामी नाही करामी अहम, किंवा मी काहीतरी कोणाकडून तरी करून घेतो, किंवा कोणतरी माझा व्यक्ती येऊन करून देतो, असं. ह्या अर्थाने त्यांनी त्याला अशी त्या वहामी अहम शब्दाला काट मारली पेनाने. आणि मग त्याच्यावर ते विचार करत होते, मंथन करत होते, त्याच्यावर टिप्पणी लिहित होते, पण त्यांना काय सुचतच नव्हतं ह्याविषयी. मग त्यांनी म्हटलं की थोडंसं बोर झालं मी, कदाचित डोकं माझं हँग झालं आहे. मग त्यांनी म्हटलं की आता ठीक आहे. मग त्यांनी ठेवून दिलं ते, आणि ते गेले अंघोळीला. ते म्हणतात की मी जातो गावामध्ये. आणि त्यांच्या पत्नीने सांगितलं की तुम्ही जाताच बाहेर तर आपल्या घरामध्ये काहीच नाही, भिक्षा सगळं संपलं आहे. आणि ते मादुकरी करायचे, भिक्षा मागून आपलं जीवनयापन करायचे. मग ते म्हटलं की ठीक आहे, मी येताना बघतो काय भिक्षा मिळते का. आणि ते गेले. आणि थोड्याच वेळामध्ये तिथे 2 मुलं आले, त्यांच्या खांद्यावर कावड होती. कावड समजते? आणि दोन्ही साईडला असे मोठे मोठे पोते होते, मोठे मोठे जड असे पदार्थ होते सगळे. काय होता? त्यांनी येऊन दरवाजा ठोकला, माते दरवाजा उघडा. आणि ते म्हटलं की काय? त्यांनी म्हटलं आम्ही तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहे. ते म्हणजे कोण आहात तुम्ही? ते म्हणजे आम्ही तुमचे जे पती आहेत त्यांचे आम्ही शिष्य आहोत. आणि त्यांनी आम्हाला तिकडे रस्त्याला त्यांनी सांगितलं की हे घेऊन जा घरी, आणि आम्ही ते घेऊन आलो आहे. आणि त्यांच्या पत्नीने बघितलं अर्जुनाचार्यांच्या की एवढीशी मुलं आहेत ते, आणि यांच्या डोक्यावर यांच्या खांद्यावर एवढं मोठं ओझं दिलं आहे. म्हणजे असे कसे काय माझे पती एवढे निर्दयी आहेत, एवढ्याशा मुलांना एवढं मोठं ओझं दिलं. आणि त्यांनी सांगितलं की
ठीक आहे, आणा आणा. त्यांनी विचारलं की माझ्या पतीनेच खरोखर दिलं की काय? ते बोलले हो, तुमच्याच पतीने दिलं. पण त्यांनी म्हटलं की एवढं ओझं तुमच्या डोक्यावर दिलं, त्यांनी खांद्यावर दिलं. ते बोलले हां, तुमचे पती फार निर्दयी आहेत, खूप आम्हाला मारतायत. आम्ही जर काही गोष्टी नाही केल्या आम्हाला खूप शिक्षा देत आहेत ते, आणि आम्ही जर काही गोष्ट ऐकली नाही त्यांची तर आम्हाला छडीने मारतायत. आणि ते बोलले बघा आताच मला मारलं. तर एका मुलाने आपली पाठ दाखवली आणि पाठीवर अशी मोठी एक वळ आली होती, रेग आली होती, असं सुजलं होतं असे लांब. ते बोलले बघा मला कसं मारलं आहे तुमच्या पतीने. आणि ते बोलले अरे ये आतमध्ये, मी तुला तेल लावते, औषध लावते. त्या मुलांना तेल दिलं, औषध दिलं आणि त्यांना थोडं काय खायला दिलं. आणि मग ते म्हणतात नको आम्ही जातो लवकर, कारण ते जर आले तर आमच्यावर ओरडतील. असं म्हणून ते 2 मुलं तिथून निघून गेले. आणि ती विचारच करत होते की माझे पती असे कसे काय करू शकतात. तुला आल्यावर विचारते त्यांना. कधी कधी म्हातारी लोक असे विचार करतात ना, असं करतात काय, थांब जरा येऊ दे संध्याकाळी, आहे की नाही, खबर घेते. पण फार कमी जणींना हे सौभाग्य मिळतं कदाचित, की सौभाग्याची हजेरी घेणं. मग ते बऱ्याच वेळा ते आले ते. पण त्यांनी येऊन आपल्या पत्नीला सांगितलं की मी आज गेलो तिकडे भिक्षा मागण्यासाठी, पण दुर्दैवाने मला काहीच नाही मिळालं आज. ठीक आहे, आज पण कदाचित आपल्याला भगवंताची इच्छा नसेल की आपण काय खावं, आपण पाणी पिऊनच दिवस काढूया, असं त्यांनी बायकोला सांगितलं. आणि बायको म्हटली नाही नाही, तुम्ही तर एवढं पाठवलं सगळं साहित्य, आणि हे बघा काय काय पाठवलं. तिने खूप सुंदर स्वयंपाक केला होता. तिने बोलले बघा मी आता एक सुंदर स्वयंपाक केला आहे, गोड जेवण केलं आहे. आणि त्यांनी आणलं, बघितलं की एवढं सगळं गोड जेवण तू केलं आणि एवढं सगळं सामान कोणी आणलं. बोले 2 मुलं आले होते, तुमचे शिष्य आले होते 2 मुलं. आणि हे अर्जुनाचार्य म्हणतात माझं तर कोणी शिष्य नाही आहे, 2 मुलं कुठून शिष्य झाले. ते बोले हां आत्ताच येऊन गेले, एवढ्यातच तुम्हाला रस्त्याला भेटले असतील. ते बोले नाही मला रस्त्याला कोणीच भेटलं नाही. ते बोले कसे होते ते मुलं. बोले एक काळा होता आणि एक व्हाईट होता. तेव्हा अर्जुनाचार्य म्हटले की अरे काळा होता आणि एक सफेद होता. ते म्हटले की हे नक्कीच कृष्ण बलराम असतील. आणि त्याने म्हटलं की तू फार भाग्यवान आहेस की तुला साक्षात कृष्ण बलरामने दर्शन दिलं आणि तुझ्या हातून त्यांनी खाल्लं, आणि मी दिवस रात्र त्यांच्या नावाचं टाहो फोडतोय पण मला त्यांचं दर्शन झालं नाही, मी किती दुर्दैवी आहे. आणि असं म्हणून ते येऊन बसले आणि त्यांनी तीच भगवद्गीता उघडली ज्याच्यावर त्यांनी रेष मारली होती. ती बघून त्यांना आठवलं की हो. आणि ती त्यांच्या बायकोने सांगितलं की का हो, पण तुम्ही आजकाल एवढे निर्दयी झाले की मुलांना तुम्ही मारताय, तुमच्या शिष्याला तुम्ही मारलं, त्या काळ्या मुलाच्या पाठीवर तुम्ही जोराने काठी मारली, त्याची एवढी मोठी वळ आली होती, एवढी मोठी रेष आली होती, सुजलं होतं. आणि तेव्हा त्यांना रिअलाईज झालं की अरे मी भगवद्गीतेवर जी काठ मारली ती भगवद्गीतेवर नसून कृष्णांच्या अंगावर पाठीवर काठ मारल्यासारखी झाली. आणि मी जे म्हणतोय, काय म्हणतोय मी, की भगवंत वहन करत नाही, भगवंत स्वतः वहन करतात. हे दाखवून दिलं कृष्णाने की मी माझ्या भक्तासाठी स्वतः डोक्यावर ओझं घेऊन मी त्यांच्या घरी पोहोचतोय त्यांची सेवा करण्यासाठी. एवढे मला माझे भक्त प्रिय आहेत. कृष्ण भगवान की असेल कृष्ण. आणि म्हणून कृष्ण जे म्हणतात वहामी अहम, मी वहन करतो आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, काय माहिती आहे का, की आपण अनन्यस चिंतयंतो माम करत नाही. आपली भक्ती मात्र अनन्य चिंतनाने होत नाही. आपली भक्ती कशी असते, अनेक अनेक चिंतनाने, आहे की नाही, अनेक अनेक चिंतन चालू असतं आपल्याला. त्यात कधी मुलीची चिंता असते, कधी मुलांची चिंता असते, कधी घराची चिंता असते, कधी प्रॉपर्टीची चिंता असते, सुचूच देत नाही हो. आणि त्याच्यामध्ये आणि जसं जसं म्हातारपण येत असतं ना तसंच माणूस एकदम गंभीर बनतो. आणि तो गंभीर फार भयानक गंभीर असतो, एकदम असा बसला असेल. जसं मानो एखादं वटवाघूळ कसं एकदम दूर जंगलामध्ये एकटाच बसलेला असं आणि रात्री निघतो बाहेर फिरायला, तसं दिवसभर असा बसलेला असतो आणि रात्रभर झोप लागत नाही त्याला चिंतनामध्ये. रात्री म्हातारपणामध्ये खास करून चिंता जास्त वाढते. म्हातारपणात चिंता वाढते कारण शरीर पण इम्बॅलन्स होतं, वात पण वाढतो शरीरामध्ये, वातुल होतो माणूस, वातुल म्हणून म्हणतात ना म्हातारपणाला
साठी आली नाटी झाली, आहे की नाही? साठी आणि नाटी, 60 ओलांडल्यानंतर बुद्धी नाटी होते. का बरं? कारण मन चंचल खूप आहे. आणि तो व्यक्ती मनाला नियंत्रित ठेवू शकतो जो व्यक्ती भगवंतांच्या चरण कमलांना पकडलेलं आहे त्याने. कारण मन एकाग्र करण्याचं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे भगवंतांचं चरण कमल. आणि तिथे जर मन एकाग्र होत नसेल तर जगात कुठल्याही वस्तूवर कुठल्याही ठिकाणी मन एकाग्र होणार नाही. म्हणून मनाच्या एकाग्रतेसाठी भगवान कृष्णांच्या चरणांचा आश्रय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि कसं? अनन्यश्चिंतयन्तो माम, अनन्यचिंतन. तर असे एक संत होऊन गेले जे अनन्यश्चिंतयनचे एक उदाहरण आहेत, जे वृंदावनामध्ये फिरत होते आणि ते भिक्षा मागत नव्हते. ते बसलेले असायचे आणि भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न असायचे. आणि जर कोणी त्यांना विचारलं आणि आणून दिलं स्वेच्छाने तर ते घ्यायचे, नाही तर ते घेत नव्हते. असेच आपले बसायचे. 2-3 दिवस जरी लगातार ते एका झाडाखाली बसलेले आहेत. गोविंद कुंड नावाचं एक स्थान आहे गोवर्धनामध्ये, गोवर्धन परिक्रमा. तुम्ही पैकी कोण कोण गेलं गोवर्धनला? वृंदावनला कोण कोण गेले? हात वर करा. गोवर्धनची परिक्रमा कोण कोण केले? पायी पायी पायी, हां, रिक्षात नाही. पायी केली, पायी केली, पायी केली, पायी. अजून कोणी कोणी केली पायी? 1, 2, 3, 4. अच्छा. आणि रिक्षात बसून कोणी कोणी गेली? 1, 2. टाईम नसेल कदाचित म्हणून रिक्षात केलं असेल, आहे की नाही? पुढच्याशी पायी करू आपण, बिना चपलीची. तर मग गोवर्धनची परिक्रमा करताना मध्ये एका ठिकाणी गोविंद कुंड येतं. खूप फेमस कुंड आहे गोविंद कुंड. का बरं फेमस येते? कारण भगवान कृष्णांचा अभिषेक केलं होतं त्या डोंगरावर, गोवर्धनावर, आणि त्याचं पाणी त्या कुंडामध्ये सचलं होतं. भगवंताचं अभिषेकचं पाणी, चरणामृतचं पाणी येते गोविंद कुंड. तिथे ते बसले होते एका झाडाजवळ. 3 दिवस झाले लगातार त्यांनी काही खाल्लं नव्हतं. त्यांचं नाव होतं माधवेंद्र पुरी. माधवेंद्र पुरी. पुरी सरनेम होतं. पुरी हे मोठं टायटल आहे तिकडचं. संन्यासी आहेत ते. आणि कुठली वृत्ती त्यांनी धारण केली होती? त्याला म्हणतात अजागर वृत्ती. अजागर म्हणजे काय? अजगर. अजगर माहिती आहे? अजगर, अजगर बघितलाय? बघितला नसेल पण ऐकलं तर खरं. पडलेला असतो तो, आहे ना? हां, पडलेला असतो, त्याला उचलू नका. पडलेला असतो तो, पण तो नुसता पडलेला जरी असेल तरी तो कोणी जातं येतं त्याच्याकडे त्याचं फार बारकाईने लक्ष असतं. आणि समोरून जाताना जर त्याला एखादं काय दिसलं तर तो लगेच असा पकडून घेतो त्याला आणि लगेच त्याला गिळतो, तो गिळून टाकतो तो. म्हणजे अजागर वृत्ती म्हणजे स्वतःहून काही शिकार करायला जाणार नाही, पण जवळ जर एखादं आलं तर त्याला ते खाणार. याला म्हणतात अजागर वृत्ती. तसेच ते साधू काय करत होते? बसलेले असायचे आणि जर कोणी दिलं खायला किंवा मिळलं एखादं काय तर ते खायचं, नाही खातं तर उपाशी राहायचं. आणि काय करायचं? भगवंताचं चिंतन करत जायचं. 3 दिवस झाले लगातार त्यांना काय कोणी दिलं नव्हतं. एक मुलगा आला आणि त्याने असं मटका दिला त्यांना आणि त्याने म्हटलं की बाबा, तुम्ही 3 दिवसापासून बघतोय की तुम्ही इथे उपाशी आहात. माझ्या आईने तुमच्यासाठी दूध पाठवलं आहे. मग त्याने म्हटलं की तुला कोणी सांगितलं मी 3 दिवसापासून उपाशी आहे? त्याने म्हटलं माझ्या आईने सांगितलं. तुला तुझ्या आईला कसं माहिती? तुला माझी आई इकडे जात असते, त्याने बघितलं तुम्हाला इकडे. आणि तुम्ही काय मागत पण नाही कोणाला भिक्षा, तुम्ही गावामध्ये पण येत नाही भिक्षा मागण्यासाठी. आणि म्हणून हे मटकं घ्या, दूध पिया, मी माझ्या गाई सांभाळण्यासाठी चाललो आहे जंगलात. परत संध्याकाळी येताना तो मटका घेईन तुमच्याकडून, तोपर्यंत तुमच्याजवळच ठेवा सांभाळून. त्याने म्हटलं ठीक आहे. आणि ते निघाले. आणि ते बघत बसले की अरे किती चांगला मुलगा आहे, दूध घेऊन आला, पहिली गोष्ट दिसायला फार छान दिसतो आहे. आणि त्या मुलाबद्दल त्यांचं मन फार असं ओढलं गेलं, आकर्षित झालं नैसर्गिक. आणि त्यांनी
सांगितला. मग त्याने बघितलं की अरे दूध दिलं त्याने, आणि मग त्यांनी पिऊन घेतलं दूध. पण जसं त्याने ते दूध तोंडाला लावलं, त्यांना जाणवलं की हे दूध काय विशेष दूध आहे, विशेष दूध आहे ते. कधी कधी तुम्हाला असं होतं की नाही, रोज पानसट दूध पिऊन 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 पाणी टाकलेलं, एखाद दिवशी जर तुम्हाला एकदम चांगलं दूध मिळालं, एकदम बेस्ट क्वालिटीचं दूध मिळालं, तर तुम्ही काय म्हणता, अरे कोण आहे हा दूधवाला, जरा याला बघा बरं, पकडा बरं, याचा काय रेट आहे, काढा, रोज त्याला सांगा द्यायला, स्पेशल दूध आहे की नाही. विशेष दूध त्यांना मिळते. म्हटलं काय दूध आहे, एकदम अमृतसारखं वाटतंय, गोड एकदम, आणि एक वेगळा मिठास. असं नाही की साखर टाकून आणली होती, पण त्याच्यामध्ये एक वेगळा चव आहे. आणि त्यांना ते पिताना, दूध पिताना त्यांना असं एकदम त्यांच्या अश्रू, रोमांचित व्हायचं त्यांचं शरीर, आणि डोळ्यातून त्यांच्या असे अश्रू येत होते की काय विशेष दिव्य आनंदाची अनुभूती होत होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की दूध विशेष आहे, हा कोण मुलगा आहे. आणि म्हणून ते वाट बघत बसले की संध्याकाळी हा येईल मटका घ्यायला, तेव्हा याला सगळी हिस्ट्री विचारेन, हा कोण आहे काय. आणि संध्याकाळी वाट बघत 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 सूर्य बुडला, रात्र झाली, तरी तो मुलगा काही आलाच नाही. आणि मध्यरात्र झाली तरीसुद्धा तो मुलगा आला नाही. आणि त्यांचं मनामध्ये एकच विचार की हा मुलगा कोण होता आणि हे दूध आलं कुठून. आणि असा विचार करता 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 जवळजवळ पहाटे. आता त्यांचा विचार म्हणजे चिंता नव्हती बरं का आपल्यासारखी, ते चिंतन होतं, भगवंतांचं चिंतन होतं ते. आणि ते त्यांना लेट नाईट म्हणजे जवळजवळ पहाटे त्यांना झोप लागली. आणि त्या झोपेमध्ये तो मुलगा त्यांच्या स्वप्नामध्ये आला. आणि तोच मुलगा त्यांना म्हणतो, ओ माधवेंद्रपुरी, तुम्ही मला ओळखलं नाही, तुम्ही दिवस रात्र माझ्या नावाचा जप करताय, टाहो फोडताय, आणि मला ओळखलं नाही, मीच आलो होतो तुम्हाला दूध देण्यासाठी. हे जेव्हा बघितलं तेव्हा माधवेंद्रपुरी स्वप्नामध्ये त्यांना म्हणतात, हे भगवंता, तुम्ही आले आणि मी कसं तुम्हाला ओळखू शकलो नाही, मला माफ करा. आणि मग तो मुलगा म्हणतो, माझं एक काम आहे तुमच्याकडे. ते म्हणतात, भगवंता प्लीज आज्ञा करा. आणि ते कृष्णाने म्हटलं, छोटासा मुलगा कृष्ण, त्याने म्हटलं, कान्हा, त्याने म्हटलं की माधवेंद्रपुरी, मी या गोवर्धन पर्वतावर एका ठिकाणी माझे सुंदर विग्रह आहेत, ते गाडले गेले आहेत जमिनीमध्ये. आणि त्याच्यामुळे कितीतरी वर्षापासून ते तिथेच पडलेलं आहेत. आणि एवढी भयानक गरमी, पाऊस, थंडी मला सहन करावी लागते. आणि मी तिथेच पडलेलो आहे, मला बाहेर काढा, मला खूप गरमी होते, मला बाहेर काढा आणि माझा अभिषेक करा, माझी सेवा सुरू करा. आणि एवढा म्हणून तो मुलगा अदृश्य झाला. आणि जशी त्यांचे डोळे उघडले, झोप त्यांची मोडली, आणि जशी ते उठले सकाळी पहाटे, आणि जेव्हा ते विचार करतात की अरे बापरे, साक्षात भगवान कृष्ण माझ्या स्वप्नामध्ये आले आणि प्रत्यक्ष येऊन मला त्यांनी दूध दिलं, पण मी त्यांना ओळखू शकलो नाही. आणि ते स्वतःला एकदम असे, त्यांचं मन एकदम खायला लागलं स्वतःलाच की मी कसं भगवंतांना विसलो, ओळखू नाही शकलो. पण त्यांनी बघितलं की जाऊ दे, इथे शोक करण्याची वेळ नाही आहे. का? कारण भगवंतांनी सेवा दिली मला. काय सेवा दिले? मी या गोवर्धनाच्या पर्वतावर एक ठिकाणी पडलेलो आहे, गाडलेलो आहे, मला बाहेर काढा. आणि लगेच ते उठले, गावामध्ये गेले, गावातल्या लोकांना बोलवलं, जमा केलं, आणि त्यांना सांगितलं की भगवंतांचा असा संकेत आहे. माझ्या स्वप्नात येऊन मला त्यांनी दृष्टांत दिला की या ठिकाणी भगवंत जमिनीमध्ये गाडलेले आहेत, त्यांना बाहेर काढायचं आहे, तुम्ही मला मदत करा. असं म्हटल्याबरोबर सगळे गावाचे लोक तयार झाले की अरे कोण म्हणतायत, हे माधवेंद्रपुरी एवढे मोठे संत म्हणतायत. ते माधवेंद्रपुरी त्यांना काय म्हणायचे, तिथे त्या काळचे लोक त्यांना म्हणायचे यती. जे संन्यासी असतात, वैरागी असतात, त्यांना काय म्हणतात, यती. आणि यतीचं झालं जती, हिंदीमध्ये यला ज म्हणतात ना लोक, जती. तर आज जर तुम्ही तिथे परिक्रमा कराल, तर परिक्रमा करताना तुम्हाला एक स्थान लागेल, त्याचं नाव आहे जतीपुरा. तर जतीपुरा या नावाने पडलं की तिथे येणारे जे यती आहेत, साधू संन्यासी, ते तिथे राहायचे. आणि त्याच्यापैकी हे एक होते माधवेंद्रपुरी, त्यांच्या नावावरून ते नाव पडलं जतीपुरा. आणि मग त्यांनी म्हटलं, मग त्यांची एवढी मान्यता होती की लोकांनी लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि लगेच कुदाळ, फावडा, टिकाव, पहार, गमला, हे सगळ्या गोष्टी घेऊन ते निघाले सगळेजण.
की चला आपण यांना मदत करू, भगवंतांना बाहेर काढूया. विचार करा, आता त्या व्यक्तीची मान्यता पण तेवढी होती. उद्या जर सकाळी तुम्ही जा कोणाच्या नातेवाईकांकडे किंवा दुसऱ्या शेजाऱ्याकडे आणि त्याला सांगा रात्री स्वप्नामध्ये मला ते म्हटलं की रात्री घेतली होती काय जास्त. कोण विश्वास ठेवेल आपल्या स्वप्नावर सांगा. पण त्यांच्या स्वप्नावर सुद्धा विश्वास होता. का? कारण त्यांचं जीवन तसं आहे. त्यांनी पूर्ण जीवन भगवंतांना समर्पित केलं आहे. कसं आहे? अनन्यश्चिंतयन्तो माम. आणि म्हणून भगवंत स्वतः वहन करून मटका घेऊन आले दुधाचा आणि त्याच्या हातात दिला. भगवंतांना काळजी आहे की नाही? नाही तर मग कधी कधी आपण पण म्हणतो, अरे देवा, मी एवढी मेहनत केली, एवढे पोरांना वाढवले, नोकरीला लावले, पण या सुना मला चहा पण विचारत नाही. अरे देवा, तू तरी चहा पाठव. आम्ही प्रवचनामध्ये ऐकलं होतं की ज्याला जी गरज असते ते तुम्ही पाठवताय. अनन्यश्चिंतयन्तो माम. स्वतः चहा घेऊन या माझ्यासाठी, असा विचार केला आणि अशी जर अपेक्षा केली आपण तर व्यर्थ अपेक्षा आहे ती. व्यर्थ. का? तुम्ही अनन्य चिंतन भगवंतांचं नाही केलं, तुम्ही अनन्य चिंतन, अनन्य सेवा, अनन्य कार्य संसार आणि परिवारासाठी केलं आहे, स्वार्थासाठी केलं आहे. आणि शेवटी आता हातपाय आडले आणि कोणी विचारत नाही म्हणून तुम्ही म्हणता अरे देवा, हो की नाही? आहे. भगवंतांचं चिंतन हे सातत्याने पाहिजे. आणि मग सगळे लोक आले आणि निघाले सगळे सकाळी शोधायला. आणि मग त्यांना एक लोकेशन दिसलं तिथे, ज्या ठिकाणी ते भगवंत गाडलेले होते. एका झुडूप, त्यांना एक पर्टिक्युलर जागा सांगितली होती त्या ठिकाणी. आणि मग भगवंत माधवेंद्रपुरी त्यांना तिथे घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांना खोदायला लावलं. आणि त्यांना सांगितले व्यवस्थित खोदा, सावधानपणे खोदा, भगवंत आतमध्ये आहे, त्यांना पार लागली नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने खोदता 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 त्यांना सापडलं. तेवढं अरे इथे तरी एक सुंदर विग्रह आहे भगवान कृष्णांचा. आणि त्याने व्यवस्थित ती माती काढली आणि त्याच्यातून एक सुंदर श्री विग्रह कृष्णांचा गोपाळजी रूपामध्ये प्रकट झाला. त्यांना बाहेर काढलं. असे गोपाळजी भगवान की जय. त्यांना बाहेर काढलं. आणि माधवेंद्रपुरी एवढे आनंदी झाले, एवढे खुश झाले. आणि त्यांनी म्हटलं की वाव. आणि लगेच भगवंतांना घेतलं. त्यांनी गोवर्धन पर्वतावर एका ठिकाणी त्यांना स्थापित केलं. त्यांच्यासाठी एक छोटंसं घरसारखं बांधलं आणि सांगितलं की भगवंत सेवा स्वीकारण्यासाठी आलेले आहेत आपल्या सर्वांची, सर्वांनी सेवेला लागा आणि भगवंतांचा आपण अभिषेक करू. आणि सगळे लोक एकदम खुश झाले, हरिबोल हरिबोल करायला लागले सगळे. आणि सगळ्यांनी गोविंद कुंडातून भरून भरून मटके आणले आणि मानसी गंगेवरून मटके भरून आणले. आणि भगवंताच्या श्री विग्रहांवर जेवढे मटके होते दिवसभर अभिषेकच चालू होता. का? भगवंतांना गरमी लागले तर थंड करा. भगवंतांना गरमी लागते तर साधीसुधी गरमी लागत नाही, आणि त्यांना थंडी लागते तर साधीसुधी थंडी लागत नाही. त्यांची लीलाच तशी आहे. आणि खूप 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 त्यांचा अभिषेक झाला. विविध जल आणले गेले, अभिषेक झाला. आणि त्याच्यानंतर त्यांचा एक सुंदर शृंगार केला. सुंदर शृंगार केला. पगडी फेटा बांधला, त्यांना पेंटिंग केली, सुंदर शृंगार केला. आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं तुम्ही की आता भगवंतांना भोग बनवून घेऊन या. घरामध्ये काहीतरी व्यंजन बनवा जे भगवंतांना भोग लावलं जाईल. भगवान कृष्णांना भोग लावताना बिना कांदा आणि लसणाचा भोग लावला जातो. म्हणजे कांदा लसूण त्याच्यामध्ये वर्ज्य केला जातो. का? कारण ते राजसिक तामसिक पदार्थ आहे, ज्याच्यामध्ये फार रजोगुण आहे. लसूण किती तिखट असं भाव आहे. कांदा कापताना किती जणी रडतात कांदा कापताना. काय सवय झाली आता? सवय झाली तरी पाणी येतं ना डोळ्याला. एवढी आग आहे त्याच्यामध्ये. विचार करा, खाल्ल्यानंतर ते आपल्या डोक्यात तशी आग गेली तर मग तीच आग तोंडातून बाहेर निघते, आहे की नाही? आणि मग भांडणं होतात, घरात भांडणं, बाहेर भांडणं. मग ज्या व्यक्तीला जीवन आपलं सात्विक ठेवायचं आहे, शांत ठेवायचं आहे, त्यांनी ह्या रजोगुणाने युक्त असलेले पदार्थ टाळले पाहिजेत. आणि म्हणून कांदा लसूण या गोष्टी वर्ज्य केल्या जातात.
एका ठिकाणी काय घडलं होतं माहिती आहे, कांदा लसूण म्हणजे एक माझा मित्र तो कोणाकडे तरी गेला होता असं. तो शक्यतो बाहेर जात नाही का, कारण तो आता ह्या नियमाचं पालन करतो आहे, कांदा लसूण वगैरे खात नाही आहे. पण कधी कधी मित्र लोक आहेत ते ऐकत नाही, तुला हे चल रे आमच्यासोबत यावं लागेल तुला. थोडं ठीक आहे चलतो आहे. पण त्याने म्हटलं की मी बाहेरचं खात नाही. त्यावेळेला अरे तुझ्यासाठी सेपरेट अरेंजमेंट करून देऊ. आणि मग त्यांनी त्याच्या बायकोला फोन करून सांगितलं, हे बघ याला काय काय पाहिजे तसंच बनव. मी यांनी सांगितलं की नाही असं काही खास माझी डिमांड नाही आहे, फक्त तुम्ही जे काय बनाल त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकू नका. बिना कांदा लसणाचं मी खातो. कंठी माळा वगैरे घातलेली आहे त्यांनी, माळकरी बुवा, बुवाच म्हणतात ना, माळकरी बुवा. कांदा लसूण पण खात नाही. ते म्हणले अरे कांदा लसूण. मग त्यांनी सांगून दिलं बायकोला. आणि मग दुसऱ्या दिवशी गेले त्यांच्या घरी. मग प्रोग्राम झाला त्यांचा. दुपारी जेवायला बसले. आणि जेवायला बसल्यावर बाकी त्यांचे मित्र मग त्यांच्या पार्ट्या होत्या, त्यांच्यासाठी त्यांनी मटण मच्छी आणली. आणि याच्यासाठी पण मटण मच्छीचा ताट वाढला. ह्याने बघितलं अरे मी तर सांगितलं होतं ना की मी कांदा लसूणसुद्धा खात नाही. आणि मग त्यांनी ते बायकोकडे बोलले, हे काय का. बायको तिकडे आली. बायको काही काळजी करू नका, त्यात कांदा लसूण टाकलेलं नाही मी. किती बुद्धी असेल त्याला. जे व्यक्ती कांदा लसूण सुद्धा खात नाही त्याला बिना कांदा लसूणचं मटण घेऊन आली. विचार करा. सांगायचा उद्देश हा आहे की कांदा लसूण टाकायचं नाही, म्हणजे असं काय ते बोले बिना कांदा लसणाचं मग असं काय घेऊन आले भगवंतासमोर, ज्यांना जे भगवंतांना अर्पण नाही केले जात, तर ते अयोग्य आहे. म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी, आणि ते सगळे वैष्णव आहेत वृंदावनातले लोक सगळे, त्यांनी प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये जे काय पदार्थ बनवता येतील मोठ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवले त्याने. आणि जे बनवलं तसं उचलून घेऊन आले. अगर त्यांनी भात बनवला, 1 पायलीचा भात, 1 किलोचा भात बनवला, तो भात असा उचलला मोठं भांडण घेऊन आले. एखाद्याने कोणी डाळ बनवली, डाळ एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये बनवलं, 20 लिटरच्या कुकरमध्ये, सगळं कुकर घेऊन आले तिकडे. मोठे भांड्याचे भांडे, मटकेचे मटके उचलून घेऊन यायचे. का, भगवंतांना भोग लावण्यासाठी. आणि जेवढं काय बनायचं सगळं घेऊन. आणि भगवंतासाठी असा मोठा अन्नकूट बनला, अशी ढीग लागला नसता प्रसाद आहे भोगांचा. आणि मग माधवेंद्रपुरीने सांगितलं भगवंतांना प्रार्थना केली, मंत्र म्हटले, आणि त्यांना म्हटलं भगवंता प्लीज स्वीकार करा. प्रत्येक व्यंजनावर तुलसी ठेवली. तुलसीशिवाय भगवंत खात नाही. का, कारण तुलसी त्यांना अतिशय प्रिय आहे. आणि तुलसी एवढं प्रेम आपल्याकडे नाही आहे कदाचित, म्हणून तुलसी त्याच्यावर ठेवल्यानंतर भगवंत फार प्रेमाने स्वीकार करतात. आणि भगवंताने स्वीकार केलं एवढं सगळं भोग. आणि अशा पद्धतीने त्यांना रोज अभिषेक करण्यात येत होता. आणि रोज त्यांना असे भोग लावले जायचे. आणि दीड महिनाभर रोज मोठा फिस्ट प्रसादम. आणि भगवंताने भोग लावल्यानंतर ते महाप्रसाद झालं. मग ते आता काय करणार, सगळ्यांना वाटून द्यायचे, घेऊन जा तुम्हीच खा. आणि तुम्ही वाटा सगळ्यांना, गरीब गोर गरीब सगळे लोक संतुष्ट. इवन प्राण्यांनासुद्धा, माकडांनासुद्धा, कुत्र्यांनासुद्धा सगळ्यांना महाप्रसाद खाऊ घातला भर पेट. भगवंतांची जिथे भक्ती आणि सेवा असते तिथे कोणी उपाशी राहत नाही. म्हणून बघा तुम्ही, जास्त तुम्हाला भिकारी मंदिराच्या बाहेर दिसतील. आणि जेव्हा कोरोनामध्ये मंदिरं बंद होते तेव्हा त्या भिकाऱ्यांची अवस्था बघा कशी झाली होती. एक तर प्लॅटफॉर्म, एक तर मंदिरचं समोर. आणि मग भगवंतांनी सांगितलं माधवेंद्रपुरींना की तुम्ही मला खूप चांगला अभिषेक रोज करताय आणि भोग लावताय, मी तुमच्या सेवेने संतुष्ट आहे, पण तरी पण माझ्या अंगाची आग अजून जात नाही. एक काम करा माधवेंद्रपुरी, पूर्व दिशाकडे जा. तिकडे एक मलयगिरी आहे, त्याचा चंदन खूप फेमस आहे. चंदन सगळ्या ठिकाणी आहे, पण मलयगिरीचं चंदन विशेष आहे. नाव ऐकलं असेल मलयगिरीचा चंदन चर्चित, भक्तिगीतमध्ये येतं बघा ते. तो चंदन माझ्यासाठी घेऊन ये, तो उगाळून त्याचं पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट माझ्या अंगाला लावा. तेव्हा चंदनाचा गुण काय आहे, शीतलता, गरमी कमी करणं, शीतलता. तो चंदन घेऊन या.
आणि हे कुठे आहेत? वृंदावनला, म्हणजे उत्तर भारतामध्ये आहे की नाही. तिथून कुठे जायचं आहे? ओरिसा, पूर्व भारतामध्ये. किती किलोमीटरचा गॅप आहे? काही 1000 किलोमीटरचा गॅप असेल. कसं जायचं आहे? पायी, ट्रेन नाही आहे. आणि मग ते निघाले पायी. जाता 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 वृंदावनावरून होता होता ते मध्ये इकडे जगन्नाथपुरीकडे न जाता मधला एक रस्त्याने निघाले. जगन्नाथपुरी नाही, जगन्नाथपुरीच्या रस्त्याने जाताना मध्ये एक त्यांना एक गाव लागलं. रेमुना त्या गावाचं नाव होतं. रेमुना, यमुना नाही, रेमुना एक गाव आहे, अजून आहे तिथे. तिथे एक भगवान श्री गोपीनाथजींचा सुंदर विग्रह आहे. त्यांचं नाव कृष्णाचं विग्रह, त्यांचं नाव गोपीनाथ. तिथे ते थांबले. मंदिराचं गोपीनाथजीचं दर्शन घेतलं. त्या मंदिराची विशेषता काय माहिती आहे? त्या मंदिराची विशेषता अशी आहे की तिथे गोपीनाथजींना जो भोग, खीर म्हणून जो भोग लावला जातो, खीर, एक विशेष प्रकारची खीर मिळते. ती खीर असे कुल्लटमध्ये असते. कुल्लट माहिती काय असे? कुल्लट छोटा मडका असो एवढूसा, त्याच्यामध्ये ते घालून त्यांना भगवंतांना भोग लावला जातो. ते खीर एक विशिष्ट प्रकारची खीर असते, एकदम पातळ फाईन, रबडीसारखी दिसेल पण रबडी नाही, ती विशेष खीर असते. तशी खीर या पूर्ण जगामध्ये अजून कुठेच बनत नाही. ती एकच ठिकाणी बनते. आणि जर तुम्हाला खायची असेल तुम्हाला रेमुनाला जावं लागेल. रेमुनाला जा आणि तिथली खीर मागा. विशेष खीर आहे, ते जगामध्ये कधीच कुठे बनत नाही. आणि म्हणून माधवेंद्र पुरीने म्हटलं की ही अशी खीर कुठे बनत नाही आहे, ही खीर किती जबरदस्त आहे. ही जर खीर मला मिळाली तर अशीच खीर मी माझ्या गोपालजींसाठी बनवेन, अशी त्यांची भावना होते. पण हा विचार जेव्हा त्यांच्या मनात आला तेव्हा त्यांना लगेच असं वाटलं की अरे मी चुकीचा विचार करतो आहे. का? कारण भगवंतांना भोग लावला जातो आहे आता खीरचा, आणि भगवंतांना अजून खाल्लं नाही आणि मी खायचा विचार करतो आहे. वास्तविक ते कशासाठी विचार करत होते खायचा? गोपालजींना भोग लावण्यासाठी. पण ते स्वतःला कसं म्हणतात, अरे मी किती भोगी आहे, मी किती पापी आहे, मी चुकीचा विचार केला. आणि म्हणून ते म्हटले की नाही 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 भगवंता माफ करा. आणि तिथून ते निघाले. तिथून आणि दूर जाऊन एका ठिकाणी बसले, एका झाडाखाली एका ठिकाणी थांबले. आणि बराच उशीर झाला, रात्र झाली. आणि ते काही मागत नव्हते कोणाला खायला, असेच होते उपाशी. रात्री, मध्यरात्री स्वप्नामध्ये भगवान गोपीनाथ आले. कोणाच्या? तिथल्या पुजाऱ्यांच्या. आणि त्या पुजाऱ्याला म्हणताय, हे पुजारी उठ, आणि मी खीरीचे काही कुल्लट, खीरचे मटके छोटे छोटे जे असतात, कुल्लट असतात ना, ते मी बाहेर काढून ठेवलेत माझ्या भक्तासाठी. ते घे आणि त्याला नेऊन दे, उठ, असं म्हटलं. आणि तो पुजारीला जाग आली. आणि तो म्हणतो की अरे यार स्वप्न होतं की काय होतं, खरोखर भगवंत आले होते की असा स्वप्नामध्ये बडबडतोय मी. आणि मग त्यांना म्हटलं की नाही नाही, मी कुठे एवढा शुद्ध आहे की भगवंत माझ्या स्वप्नामध्ये येतील. आणि परत झोपला. परत झोपल्यानंतर परत भगवंत स्वप्नामध्ये आले आणि जोराने फटका मारून उठवले, उठ, मी म्हटलं ना तुला उठ, आणि जा, आणि माझा माधवेंद्रपुरी नावाचा एक भक्त आहे, ते बाहेर आहे, त्यांना शोध आणि त्यांना जाऊन मटका दे, मी बाहेर काढून ठेवला आहे. आणि जेव्हा ते पुजारी उठले तेव्हा ते विचार करला की अरे मी संध्याकाळी भोग लावला होता भगवंतांना 12 मटक्यांचा, 12चे 12 मी बाहेर काढले, तिथे कसं काय असेल आतमध्ये. पण त्यांनी म्हटलं भगवंतांनी सांगितलं आहे त्याच्यामुळे आता ते चुपचाप करावं. मग ते गेले, बाथरूममध्ये गेले, रात्री मध्यरात्री आंघोळ केली. का? गर्भगृहामध्ये असं जाता येत नाही, ते फक्त आपल्याला चालतं नाही का. ट्रेडिशनल मंदिरामध्ये फार नियम असतात पुजाऱ्यांचे. विग्रहांना हात लावण्याच्या अगोदर आपण स्नान केलं पाहिजे, स्वच्छ वस्त्र घातलेले पाहिजेत, खूप नियम आहेत. मग ते गेले, त्यांनी स्नान केलं, आचमन आदी केले, आणि मग गर्भगृहामध्ये प्रवेश केला. आणि जाऊन बघतात तर भगवंतांचे जे विग्रह आहे त्यांच्या मागे ते मटके त्यांना सापडले. जे त्यांनी भोग लावले होते त्यांनी काढले होते. ते म्हटलं की मी सगळे तर काढले, इथे कसे काय ते मटके. आणि भगवान गोपीनाथजीने म्हटलं की मी माझ्या भक्तासाठी ही खीर चोरून ठेवलेली आहे बाजूला,
आणि ती नेऊन माझ्या भक्तांना दे. त्यांनी लगेच ते मटक्याचे ते कुल्हड 2-3 होते ते उचलले आणि घेऊन आले बाहेर. आणि बाहेर शोधा. आता एवढ्या रात्री सगळे झोपलेत, माधवेंद्रपुरी कोणी शोधणार कसं? आणि म्हणून ते मंदिरातून बाहेर निघाले आणि बाहेर आवाज देत देत निघाले, ओ माधवेंद्रपुरी, ओ माधवेंद्रपुरी, अशा आवाज देत देत निघाले. जो पण कोण असेल आवाज तर देईल, हा तर बोलेल. आणि एका ठिकाणी त्यांना आवाज आला की अरे कोण मला बोलवतोय. आणि मग तेव्हा ते उठले आणि बघायला लागले की कोण मला आवाज देतोय. आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही दिसता इथे एवढे रात्री, पण तुम्ही माधवेंद्रपुरी आहात का? ते बोलले हो. तुला अरे बापरे, तुम्ही माधवेंद्रपुरी. त्यांनी डायरेक्ट प्रणाम केला, त्यांना साष्टांग प्रणाम केला. तुमच्यासारखे महान भक्त आतापर्यंत भगवंतांची आम्ही एवढी सेवा करतोय, आम्हाला आमच्यासोबत कधी असं घडलं नाही. पण गोपीनाथजीने तुमच्यासाठी खास ही खीर बाजूला काढून ठेवले, चोरून ठेवले, आणि म्हणून ही तुम्हाला द्यायला मला पाठवलं आहे. प्लीज ही खीर स्वीकार करा. हे जेव्हा माधवेंद्रपुरीने ऐकलं तेव्हा त्यांना फार वाटलं की अरे माझ्यामुळे भगवंतांना खीर चोरावी लागली माझ्यासाठी. हा त्याने विचार केला. आणि त्याने म्हटलं की पण हे पुजाऱ्याला माहीत झालं, आता हा पूजा सगळ्या ठिकाणी माझा प्रचार करेल. काय की असे महान भक्त आहेत माधवेंद्रपुरी की ज्यांच्यासाठी भगवान गोपीनाथजीने खीर चोरली, त्याच्यापासून ते गोपीनाथजींचं नाव पडला खीर चोऱ्या गोपीनाथ, खीर चोर गोपीनाथ. तिथे जर जाल तुम्ही आत रेमुणाला तर त्या गोपीनाथचं नाव आहे खीर चोरा गोपीनाथ. खीर चोरतोय तो कोणासाठी? भक्तांसाठी. अनन्यास चिंतयन्तो माम वहामी अहम, मी वहन करतोय स्वतः भक्तांसाठी. पण तो भक्त कसा पाहिजे? अनन्यास चिंतयन्तो, निश्चित कसा अन्य भावाने, तो दृढ निश्चयाने भगवंताची भक्ती करणारा पाहिजे. मग त्यांनी तो मटका घेतला आणि त्यांनी ती खीर खाल्ली. आणि जेव्हा त्यांनी ती खीर खाल्ली तेव्हा त्यांना जो स्वाद मिळाला की अशी चव या जगामध्ये कुठे नाही आहे. किती पण स्टारचा हॉटेल असू दे, 5 स्टार 7 स्टार, त्याच्यामध्ये अशी चव नाही मिळणार. अशी चव त्यांनी सांगितली. आणि मग त्यांनी पूर्ण चाटून पुसून खाल्ल्यानंतर त्यांनी ते मटकं जे होतं ना कुल्हड, त्याला फोडलं आणि त्याच्या ज्या कपच्या होत्या ते आपल्या एका उत्तरीच्या एका पल्लूला बांधलं त्याने आणि सोबत घेऊन चालले ते. का? रस्त्याला जाता जाता ते मी एक एक त्याचं ते आहे तुकडा ते मोडून खाईन मटक्याचं, जेणेकरून मला ती चव माझ्या जिभेवरच राहील आणि मी विसरणार नाही. आणि मी जेव्हा वापस जाईन तेव्हा अशीच खीर गोपालजींसाठी बनवेन. हा भाव आहे सेवेचा, स्वतःसाठी नाही. परत त्यांच्या मनात एक विचार आला की आता जर मी उद्या सकाळी इथे जर राहिलो तर सगळे लोक माझा उदो करतील, मला डोक्यावर घेऊन नसतील, मला शोधत येतील आणि मग सगळे येऊन माझ्यासमोर म्हणतील ऑटोग्राफ प्लीज. हे सगळं कुठे मी करत बसू? आणि त्याच्यामुळे नको आहे मला स्तुती नको आहे. शुद्ध भक्त असतात, भगवंताचे खरे भक्त असतात, ते स्तुतीच्या मागे नसतात, प्रसिद्धीच्या मागे नसतात, पण प्रसिद्धी त्यांच्या मागे जाते. आणि म्हणून ते निघाले तिथूनच, रातोरात लगबगीने निघाले तिथून ते दुसरा दिवस व्हायच्या अगोदर. आणि कुठे गेले? पुढे जाताना जगन्नाथपुरीला पोहोचले. जेव्हा ते जगन्नाथपुरीला पोहोचले, जगन्नाथजींचं दर्शन घेण्यासाठी आले, ते पोचायच्या अगोदरच खबर पोहोचली होती जगन्नाथपुरीमध्ये की माधवेंद्रपुरीसाठी गोपीनाथजीने खीर चोरली. साक्षात भगवंत त्यांच्यासाठी आले खीर चोरण्यासाठी. ही न्यूज जेव्हा पसरली तेव्हा त्याने म्हटलं अरे बापरे, जे सोडून मी इथे आलो आहे, जे टाळण्यासाठी इथे आलो आहे, पण त्या गोष्टी इथेसुद्धा मला फेस कराव्या लागतात. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं की ठीक आहे, मी एवढा पळतोय प्रसिद्धीपासून, पण प्रसिद्धी माझ्या मागे येते, मग या प्रसिद्धीचाच आता उपयोग करू भगवंतांच्या सेवेसाठी. कसं? सगळ्यांना माहिती पडलं की माधवेंद्रपुरी हे विशेष भक्त आहेत, फार शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे, आणि सगळे लोक त्यांना फार रिस्पेक्ट करायचे. आणि ही न्यूज त्या पुरीतल्या जगन्नाथपुरीच्या राजालासुद्धा कळाली होती. आणि म्हणून ते प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घ्यायला आले. आणि मग माधवेंद्रपुरी म्हटले की आता ह्या प्रसिद्धीचा फायदा भगवंताच्या सेवेमध्ये होईल. कसं? त्याने जगन्नाथपुरीच्या राजाला सांगितलं की भगवंतांची इच्छा आहे की मी त्यांच्यासाठी चंदन घेऊन जावं, त्यासाठी मी इथे आलो आहे. मलयगिरीचा मला चंदन हवा आहे. चंदन तोडणं एवढं सोपं नाही, लिगल परमिशन लागतं. 2-3 बैलगाड्या भरून चंदन पाठवलं आणि सोबत
लेटर दिलं राजाचं स्टॅम्प सहित की हे भगवंतांच्या सेवेसाठी चंदन या व्यक्तीला देण्यात येत आहे या राज्यातून. आणि ते चंदन घेऊन त्या मार्गाने निघाले. चंदन घेऊन जाणं लिगली जरी परमिशन असेल तरी चोर उचक्यांचा खूप मोठा सुळसुळाट आहे. ते ठार पण करू शकतील. एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये चंदन. कालच मागच्या आठवड्यामध्ये मी चंदन मागवलं मुंबईवरून. एक दुकान एक मोठं, आणि ते ओरिजिनल चंदन देतात विथ GST, विथ बिल. 5% GST असते त्याच्यावर. आणि त्याला विचारलं काय रेट आहे, तो म्हटलं की 2 ग्रेड आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2. ग्रेड 2 4,500 रुपये किलो, ग्रेड 1 9,500 रुपये किलो. म्हटलं त्याच्यामध्ये ग्रेड कशा काय आल्या? ते म्हणे ग्रेड 2 जे असतात त्या चंदनाच्या ज्या फांद्या वगैरे असतात त्यांचं लाकूड असतं, त्याच्यामध्ये थोडं कमी सेंट असतो. आणि ग्रेड 1 म्हणजे त्यांचं जो खोड असतं त्याचं चंदन, त्याला चांगला वास असतो. आणि मी म्हटलं मग ते ग्रेड 1 पाठवा. त्याने ग्रेड 1 पाठवला आणि ते चंदन वापरतो आहे. आणि कसं चंदन येते, हे 2 असे लाकडं पाठवले त्यांनी, अर्धा किलो मागवला मी. हे 2 लाकडं त्यांनी पाठवले, ते वापरतो आहे घासण्यासाठी. अर्धा किलो. विचार करा, बैलगाडी एवढ्या बैलगाड्या भरलेलं चंदन आहे, मोठे मोठे लाकडं आहेत. किती रुपयाचं ते असेल विचार करा. करोडो रुपयाचं असेल, करोडो रुपयाचं. मग का नाही चोर येणार? एखाद्याला ठार का नाही करणार, खून का नाही करणार? पण माधवेंद्रपुरी एवढे महान भक्त होते, पण रस्त्याला रिस्क पण आहे म्हणून मग ते रिटर्न येताना रेमुनावरून आले. परत गोपीनाथजींचं दर्शन घेतलं. पण तिथे जेव्हा आले तेव्हा गोपाळजी त्यांच्या स्वप्नामध्ये आले. जे गोपाळजी वृंदावनला होते, ज्यांच्यासाठी ते चंदन न्यायला आले, ते त्यांच्या स्वप्नात आले. आणि गोपाळजी म्हणतायत की माधवेंद्रपुरी, तुम्ही माझ्यासाठी खूप काय केलं आणि माझ्यासाठी चंदन पण घेऊन आले, खूप खूप धन्यवाद. पण आता तो चंदन इकडे आणायची गरज नाही, एवढं लांब. का? रिस्क आहे खूप. तो चंदन तुम्ही तिथेच ठेवा गोपीनाथजींकडे. आणि तो चंदन गोपीनाथजींना त्याची लेप करून जेव्हा लावलं जाईल त्याचा थंडावा मला इकडे मिळेल, काहीच प्रॉब्लेम नाही, इथेच ठेवा तो. आणि असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा दुसऱ्या दिवशी ते जाऊन त्या पुजाऱ्याला, गोपीनाथजींच्या पुजाऱ्याला म्हटले की भगवंत मला गोपाळजी असे म्हटले, कृपया करून मी आणलेला हा सगळा चंदन इथेच राहू द्या आणि हा गोपाळजींना लावा. ते पुजारी पण खूप खुश झाले. आणि ही जी लावण्याची जी प्रथा आहे ही केव्हाची आहे? जेव्हा ग्रीष्म ऋतू सुरू होतो. ग्रीष्म ऋतू म्हणजे हा गरमीचा ऋतू आहे आणि तो अक्षय तृतीयाच्या दिवशी सुरू होतो. ज्या दिवशी पासून आतापर्यंत गरमी होती, हे फक्त ट्रेलर होता. आता पिक्चर सुरू होईल. भयंकर गरमी, ग्रीष्म ऋतू सुरू होईल. आणि म्हणून या गरमीमध्ये भगवंतांचा दाह, गरमी त्यांना भगवंतांना कमी करण्यासाठी चंदन लावण्याची ही प्रथा तेव्हापासून सुरू झाली की चंदनाचा लेप करा, त्याला उगाळायचं चांगलं आणि त्याचा लेप करायचा आणि तो लेप भगवंताच्या अंगाला लावायचा रोज. किती दिवस? 21 दिवस. तो जवळजवळ 21 दिवस हा चंदन यात्रेचा एक उत्सव असतो. भगवंतांना चंदन. आणि इस्कॉन मंदिरामध्ये खास करून, मी बाहेर पण बघितलं पण असं एवढं नाही बघितलं, पण इस्कॉन मंदिरामध्ये तुम्हाला जर बघायला भेटेल, मोठ्या मोठ्या मूर्त्या पण असतील, त्यांच्या विग्रह असतील, त्यांना पण चंदनाचा पूर्ण लेप दिला जातो. पण तो लेप असा दिला जातो की त्या विग्रह एवढे सुंदर दिसतात की तुम्ही म्हणाल की वाव. तुम्ही आता भुसावळला या मुरलीधर मंदिरामध्ये, मुरलीधरांना हा लेप लावला गेला आहे. काल चंदनाचा लेप लावला गेला आहे. आणि हा चंदनाचा लेप, आणि त्याच्यामध्ये मग वेगळ्या प्रकारचे काही रंग वगैरे असतात, नैसर्गिक रंग, ते त्यांना वापरले जातात. वॉटर कलर वापरले जातात, जेणेकरून तो चंदन एक रंगीत असतो आणि भगवंतांना तो लेप केला जातो, जेणेकरून भगवंतांच्या अंगाची गरमी आहे ते निघावी. अशा पद्धतीने गोपाळजीने आपल्या भक्तांची इच्छा पण पूर्ण केली आणि भक्तांसाठी ते स्वतः प्रकट झाले
आणि स्वतः त्याने सेवा वहन पण केली. पण त्यांच्यासाठी रिस्क घेणारे भक्त जेव्हा असतील अशा भक्तांना भगवंत आदानप्रदान करतात. आणि ते कोण आहेत? गोपाळजी. पुढे जाऊन दुश्मनांचं आक्रमण, मुघलांचं आक्रमण होणार होता अशी अफवा होती. त्यावेळेस ते विग्रह तिथून हलवले गेले. ते गोपाळजी गोवर्धनावर होते, ते हलवले गेले तिथून. आणि तिथून त्यांना घेऊन गेले राजस्थानला, नाथद्वारा या ठिकाणी. जे नाथद्वारामध्ये जे गोपाळजी आहेत, श्रीनाथजी भगवान, ते कोण आहेत? हे वृंदावनचे गोपाळजी, जे माधवेंद्रपुरींनी त्यांना बाहेर काढलं आणि त्यांची सेवा केली आहे. कोण कोण गेलं आहे नाथद्वाराला गोपाळजीचं दर्शन घ्यायला? बघितलं असेल, फोटो बिटो बघितलेत गोपाळजी नाथद्वाराचे. श्रीनाथजी भगवान की जय. ते श्रीनाथजी भगवान प्रकट झाले होते, जे कृष्णच आहेत, पण कशा रूपामध्ये, कुठल्या मूडमध्ये? ग्वालबाल, गोपाळ, गाई पाळणार आहे, एक बालकच्या रूपामध्ये आहात. अशा पद्धतीने तो जो तिथी आहे चंदन लावण्याचा, तो आजपासून सुरू होतो. जर तुम्ही भुसावळला मंदिरामध्ये आले तर मंदिरामध्ये सकाळी 4:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं, दर्शन उघडं असतं. आणि संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री 8:15 वाजेपर्यंत दर्शन उघडं असतो. त्यामध्ये तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता भगवंतांचा. चंदन लावलेलं दर्शन आता उपलब्ध असतं, तिथे तुम्हाला बघायला मिळेल. हरे कृष्णा. चंदन घासायची पण सेवा आहे तिथे. जर तुम्हाला कोणाला चंदन घासायचं असेल, ते चंदन तिथे आणायची गरज नाही, चंदन तिथे आहे. आणलं तरी चालेल, पण ओरिजिनल पाहिजे. कुठली पण लाकडं घेऊन नका येऊ, कारण दुकानामध्ये जे चंदन भेटतं ते असंच येतं, मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. तसं नको, तो प्रॉपर चांगला पाहिजे, ओरिजिनल चंदन पाहिजे. तर चंदन आहे तिथे घासण्यासाठी, ते सांड पण आहे तिथे. फक्त थोडासा वेळ द्यायचा आणि थोडासा सुचिरभूत पाहिजे, आपण स्वच्छ पाहिजे. तिथे बेसेने हात धुवू शकतो आणि येऊन थोडा वेळ देऊ शकता, चंदन घासू शकता. जेव्हा आपण भगवंतांना चंदन लावतो आणि त्यांच्या अंगाचा दाह कमी करण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा भगवंत आपल्या जीवनातला दाह, जीवनातली गरमी, अग्नी कमी करतात. अनन्यश्चिंतयन्तो माम, त्यांचं वहामी अहम, भगवंत स्वतः वहन करतात. मग आपण जर घासलं, आपण जर भगवंतांसाठी केलं, तर प्रॉब्लेम काय माहिती आहे का? प्रॉब्लेम भगवंतांमध्ये नाही की का फळ येत नाही किंवा का आपल्याला एवढं यश येत नाही किंवा भगवंत का मदत करत नाही. प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये नाही, प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे की आपण परिपूर्णपणे ते करत नाही आहे. त्याच्यामुळे तर म्हणून आपण पूर्णपणे स्वतःला समर्पित केलं पाहिजे भगवान कृष्णांच्या सेवेसाठी. मग बघा भगवंत कसे आदानप्रदान करतात, आणि केलेले खूप लोकांना त्यांनी. फक्त आपला प्रॉब्लेम काय सांगू? आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण अंगाचा जो दाह आहे, जीवनातला दाह आहे, तो कमी करण्यासाठी कृष्णांना बोलत नाही. तो कमी करण्यासाठी बोलत नाही त्यांना. तो इकडचा दाह आहे ना, तो इथून आता जाऊ दे, मग इकडे आला तर चालेल. एकदा एक स्त्री होती, ती जंगलात गेली होती लाकडं आणायला. लाकडाची एक मोडी बांधली तिने. मोडी समजते? एक भारा असतं मोडीच, असं एक लाकडाचं असं एक मोडी असते अशी मोठी. बरंच लाकडं जमा केली आणि अशी मोठं एक तसं बांधलं. काय म्हणतात त्याला? मोडीच म्हणतात. हां. मग ती घेऊन आली डोक्यावर, आणि गाव खूप लांब होतं. रस्त्याला येता येता खूप थकली आणि तिथं ते भारात टाकून दिलं खाली आणि तिथेच बसून राहिली. परत उचलायला ताकद नाही तिच्यामध्ये. आणि मग ती देवाची आराधना करायला लागली आणि म्हणते, अरे देवा मला मदत करा, इथे कोणीच नाही आता मला भारा उचलून द्यायला, मोळी उचलून द्यायला. अरे देवा, देवाचं एकदम टाहो फोडायला लागली. आणि तिची प्रार्थना बघून देव साक्षात प्रकट झाले तिथे. आणि देव म्हणतात की एवढे तू पुकारतेस मला, मी प्रकट झालो, बोल काय पाहिजे तुला. ती म्हणते की हा भारा उचलायला, हा मोळी उचलायला मला मदत करा, आणि ही मोळी उचलून माझ्या डोक्यावर द्या. आणि भगवंत हसायला लागला. ते म्हणलं ठीक आहे. भगवंताने उचलून तिच्या डोक्यावर दिली, ती गेली आणि भगवंत पण गेले. बरोबर केलं की नाही भगवंताने? बुद्धिमान व्यक्ती विचार करेल,
अरे भगवंत साक्षात भेटले तरी पण तुला मोळीच उचलायची आहे का? मोळी उचलते तू, ती विकून किती पैसे येतील तुला आणि किती दुकान किती घर चालवणार आहेस तू? भगवंत साक्षात आहे ते काय नाही देऊ शकत तुला. तेवढं पाहिजे ना पण, आहे की नाही? भगवंत साक्षात भेटले, मग म्हणून भगवंत प्रकट होत नाही हा 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 वेगळा आहे. ही दुसरी गोष्ट आहे. प्रथम भगवंत प्रकट झाले तर काय मागावं हे तरी माहीत पाहिजे. नाही तर काय म्हणू आपण, ती मोळी उचलून डोक्यावर द्या. हा थोडा प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलाचं लग्न जमत नाही, ते लग्न जमायला मदत करा. अरे लग्न जमून तुम्ही किती सुखी आहात? नाही पण मुलाचं जमलं पाहिजे. का? त्याला गोरी बायको दिली ते काय तो सुखी राहील? गोरी असो की काळी असो, जे आहे ते आहे. संसार दुःख मोळा सौ बाजू इंगाळ, सगळं पाठ आहे की नाही? सगळं पाठ आहे. विश्रांती नाही कोठे, बोला रात्र दिन तळमळ, आहे की नाही? संसार आहे तसं, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, सगळं माहिती आहे, सगळं ओळखतो आम्ही, पण काय ते व्यवहारामध्ये आणणं गरजेचं आहे. भक्ती गंभीरतेने घेणं गरजेचं आहे. सातत्याने प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. शाळेमध्ये कशी नियमितता असते, होय की नाही रे मुलांनो? शाळा कधी पण गेलं चालतं का? नाही, वेळेवर जावं लागतं, युनिफॉर्मने जावं लागतं, आहे की नाही? वेळच्या वेळेस परीक्षा असतात त्या द्याव्या लागतात, होय की नाही? आणि मग मध्ये सुट्ट्या पण भेटतात. सुट्ट्या लागल्या की नाही आता, आहे ना? नाही अजून बाकी डिसिप्लिन असते. जिथे शिक्षण घ्यायचं असते तिथे शिस्त असते. शिस्त पालन करणारा त्यालाच म्हणतात शिष्य. शिष्य बनावं लागतं भगवंतांच्या शिक्षणाचं, भगवंतांच्या दिलेल्या उपदेशांचं. आणि मग आपण भगवंतांच्या शाळेमध्ये एक चांगला स्टुडंट म्हणून गणला जाऊ, आणि मग भगवंत आपल्याला पास करून पुढच्या वर्गात घेऊन जातील, आहे की नाही? मग त्यासाठी रेग्युलर शाळेमध्ये यायला पाहिजे, रेग्युलर सत्संगाला यायला पाहिजे, रेग्युलर भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे, रेग्युलर भगवद्गीता अध्ययन केली पाहिजे, आहे की नाही? करायचं की नाही? करायला पाहिजे की नाही? हो की नाही? हो म्हणा हो. तुम्ही किती चांगले बघतात. भक्त कैशी जाणावा? अतएव यार मुखी एक कृष्ण नाम, सेयत वैष्णव करिह तहार सम्मा. चैतन्य चरितामृतमध्ये चैतन्य महापुराण प्रश्न विचारतो, कोणाला वैष्णव म्हणावं? मग ते म्हणतात अतएव यार मुखी एक कृष्ण नाम, ज्याच्या मुखामध्ये एक जरी कृष्णाचं नाव आलं, म्हणा कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ज्याच्या मुखात भगवंताचं नाव येऊ शकतो तो वैष्णव आहे, तो भक्त आहे. म्हणून मुखात भगवंताचं नाव येणं कोणाला पण ते शक्य नाही आहे. त्याच्या मुखातून देवाचं नाव निघणारच नाही. तो नुसतं असं बघ बोला कृष्ण, बोलतो ना. असं एकदा घडलं. माझा भाऊ सांगत होता, तो एका ठिकाणी गेला होता आणि तिथे एक कोणतरी वारला होता आणि त्याच्या दशवीचा कार्यक्रम होता, आणि तेव्हा त्याला सत्संगला बोलला होता. तो पण चांगला भक्त आहे, चांगला प्रवचन देतो आणि बोलत होता. मग प्रोग्रामनंतर बरेचसे वयस्कर लोक जमले होते आणि मग त्यांनी त्याला सांगितलं की बोला कृष्ण, बोला कृष्ण, बोल कृष्ण, बोलतो ना, बोला ना. मग बोलतो काय बोलतो? त्याच तू जे बोलतोस तेच बोलतो. एवढं बोलला तो, पण एक कृष्ण नाव तोंडात नाही आलं. एवढं सोपं नाही ते. पण तुम्ही म्हणून म्हटलं तुम्ही खूप चांगले आहात, सगळे बघतात, आहे की नाही? पण ह्याच्यातून थोडंसं पुढे पण जायला पाहिजे.
नियमाने जप करणं. नियम दाखवले आपण जर भगवंतांना, तर भगवंत म्हणतात अरे हा नियमाने पालन करतो आहे, सकाळी लवकर उठतो आहे, स्नान करतो आहे, माझ्या नावाचं जप करतो आहे, वाव शिस्तचं पालन करतो आहे, घरामध्ये जास्त दांगडव करत नाही. दांगडव म्हणतात ना, दांगोड काय दांगडव ना, हां दांगडव करत नाही. भुसावळला शिकलो मी शब्द सगळे. दांगडव करत नाही घरामध्ये, शांत चित्ताने राहतो. मग अशा पद्धतीने राहिल्याने भगवंत फार प्रसन्न होतात. हरे कृष्णा. आपण इथे थांबूया आणि एक माळा आपण जप करूया. अरे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जप माळा मी घेऊन येईन, मला आठवण नाही दिली कोणी. पुढच्या वेळेस आठवण द्या, मी आणले नाही, असंच निघून आलो.